परी पुरे हं बाळा, अशी हट्ट करणारी मुलं कोणालाही नाही आवडत परी. तू शहाणी आहेस ना बाळा, एरवी ऐकतेस ना माझं. पण तू माझं कधी ऐकत नाहीस. अशी हट्ट करणारी मोठी माणसं कोणालाच आवडत नाही. हे बघ परी, आजोबांची तब्येत बरी नाही. एकदा बरी झाली की मग आपण. ते बरे आहेत आणि त्यांनीच मला यायला सांगितलंय. आई जाऊया ना आपण. आई तू रोज जाते, मला एकदा तरी घेऊन जा. मी खरंच कुटगल सारखी वागेन, कोणालाच त्रास देणार नाही. नेणार ना तू मला. माझी बॅग पण पॅक करून झाली, मी खेळणी आणते. सो हे याचे बेनिफिट्स आहेत अँड दिस इज प्रॉफिट ग्राफ इफ थिंग्स गोज वेल. आज हे प्रेझेंट करूया, बघूया काय होतं, रिस्पॉन्स काय येतोय त्यावर डिटेलिंग करू. छान झालंय पण ह्याच्यात काय अजून डिटेल करणार आहे? ऑलरेडी व्यवस्थित झालंय. येस आय नो बट उठ. हा उठ. एक्सक्यूज मी. उठ म्हंटल ना. हॅलो हॅलो शेफाली, ती कामाचं काहीतरी प्रेझेंटेशनचं बोलतीये माझ्याशी आणि आधी जेवण आणि मग काम. एक मिनिट. लॅपटॉप आहे इथं, एवढं तरी भान ठेव. लंच टाइम होऊन किती वेळ झाला? निदान तेवढं तरी भान ठेवायचं ना. शेफाली मला आता हे खायला नकोय, मी नंतर कॅफे मध्ये येईन आणि कॅफे मध्ये बसून खाईन. ओके, इथे कामाचं चालू आहे. समीर एक मिनिट तुम्ही माझं ऐका. तुम्ही आधी जेवण करणार. तुम्ही जेवला नाहीत ना तर मी भरवी ना तुम्हाला नेहमी सारखं. अरे बापरे, थांबा एक गुड. अरे वा शेफाली, फॉर अ चेंज भाजी एकदम कमाल झाली. डोळे झाकून केली का? आज ना आईने केली आहे भाजी तुमच्यासाठी. तरी छान झाली. तुम्ही दिलेल्या रेकॉर्डरमुळे ना तिचा दिवस खूप छान जातो सर. ती इतकी खुश आहे ना की तिने स्पेशली तुमच्यासाठी भाजी पाठवली आहे. फारच छान, फारच छान. हे घे ना, तू पण खा. घ्या. वा, तुम्ही पण घ्या ना शेफाली. वेळ बघा काय झालीये, मी ऑलरेडी जेवले. नाही मलाही अजून कामाच्या नादात वेळेचं भानच नाही राहिलो. ते दिसतच आहे. चला चारूड आता हे पटकन खाणं झालं की आपल्याला प्रेझेंटेशनचं काम करायचंय, कारण अजून ते खूप बाकी आहे. वेळ कमी आपल्या हातात. चला. सर, तिला तयार व्हायला वेळ लागणार असेल तर मी करू का आज प्रेझेंटेशन? सर काय झालं सर? अरे पाणी. एक मिनिट सर, मी पाणी आणते. काय बोलते? बापरे, हे घ्या पाणी. अरे म्हणजे कांगोळ घालायची काय? मला ठेवा इथे. अरे राहू द्या ते मी घेतो. सर एक मिनिट सर, घेतो मी. हा सर. नाही तुम्ही प्रेझेंटेशन करणार? हो, मग त्यात हसण्यासारखं काय आहे? हसलो नाही मी फक्त एक माहिती म्हणून सांगतो की प्रेझेंटेशन देणं आणि बटाट्याची भाजी करणं याच्यामध्ये फरक खूप असतो बरं शेफाली. मग तिला कसं जमतं? कारण ती गेले काही दिवस त्याच्यावरती काम करते शेफाली. मग मी पण गेले कित्येक वर्ष ऑफिस मध्ये काम करते ना सर. फोन वाजतोय, घेऊ का? एक सेकंड. हा बोला. यस सर. जरा ताबडतोब इथे घरी आहे प्लीज. ते परी हट्ट धरून बसले की तिला पॅलेसवर यायचंय. नेहालाही काही कळत नाही काय करायचं ते. तू जरा येशील का इकडे प्लीज? अरे आता? हो यार, मलाही काही सुचत नाहीये. अरे पण कसं? मी आता तासाभरात प्रेझेंटेशन आहे, ती महत्वाची मीटिंग आहे ना, तुला माहिती आहे ना. आय नो समीर, पण काही करता येईल का तिथे प्लीज? इथे वेगळाच प्रॉब्लेम होऊन बसलाय. काय झालं?
शेफाली आहे ना, शेफाली, तिला इंटरनॅशनल कंपनीचं जे आपण प्रेझेंटेशन देतोय ना, शेफाली म्हणतीये ते मी करते. नो 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 वे समीर. हेच माझ्याही मनात आहे. नो वे शेफाली. अरे अरे काय मूर्खपणा आहे यार, पूर्ण भिजलाय माझा मोबाईल. अरे शेफाली काय मूर्खपणा आहे हा, धक्का का दिला तुम्ही मला? मोबाईल सटकला ना माझ्या हातातून. हॅलो, चालू आहे का? नीट धरला असता ना मोबाईल तर सटकलाच नसता. अरे पण धक्का कशाला मारायचा आहे? काय ऑफिस आहे का शाळा आहे ही धक्के द्यायला एकमेकांना? अरे काही टिश्यू वगैरे आहे का बघ बरं यार. मी आज रुमालाही खिशात ठेवला नाही. हॅलो हॅलो हॅलो, नुसता कुई आवाज येतोय, ऑन एक ऑफ काही कळत नाही. हो मॅडम, जरा हळू. घारतोंडे सरांनी पाहिलं ना तर नसता भुर्दंड पडायचा. फटाफट पगार कट. सुरेश उगाच काही बडबडू नकोस हं. कामात आहे मी. आणि आता फटाफट तू कट. काय बघताय काय? नवीन मोबाईल. काय सांगताय मॅडम, तुम्ही नवीन मोबाईल घेताय? काय काय बजेट काय? 25,000, 30,000, 40,000? 4,000. 4,000 फक्त? माझं तेवढंच बजेट आहे. बर 4,000. मग स्क्रीन टच हवा असेल? हो ऍडव्हान्स कॅमेरा? हो सुरेश. भरपूर मेमरी? ऑफकोर्स सुरेश. स्लीक मॉडेल? हो, मला ब्रँडेड हवं. हो मॅडम, 4,000 हे एवढं सगळं असलेलं मोबाईल मिळवायचं म्हणजे तुम्हाला चोर बाजारात जावं लागेल. हो का? हा, एक मिनिट हा. www.chorbazar.com. हो मॅडम, चोर बाजार, चोर बाजार. कसलं चोर बाजार? काहीच दिसत नाहीये इथे. चोर बाजार. हो, चोर बाजार. थँक्यू, मी बघते. नाही गो. अहो, तुम्ही दुरुस्त केल्यानंतर तरी चालणार आहे का हा फॅन? चालेल नाही, पळेल, विमानासारखा उडेल. नाही 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 नाही, एवढं नको. त्याच्या वेगाने चालला तरी चालणार आहे मला. आईन उन्हाळ्यात घराची भट्टी करून ठेवली आहे तुम्ही. वीज वापरायची नाही म्हणून फ्रीज लावायचा नाही. गार पाणी प्यावंसं वाटलं तर इथे माठातलं पाणी पण गारच असतं आणि ते बाधत सुद्धा नाही. माठ तरी आहे का? आणूया नवीन. काय ग, तुमची वाटी राहिली होती. अगं काय एवढं? नेहा, बाळा डोळ्यात पाणी का? काय झालंय? नाही काय नाही. नेहा, मला पण सांगणार नाहीस? अगं अगं, काय झालंय बाळा? यशच्या आजोबांची तब्येत बरी नाहीये का? कुणी काय बोललं का तुला? नाही काकू, तसं काही नाहीये. परीनी पॅलेसला जायचं खूळ डोक्यात घेतलंय काकू. अरे देवा, हे काय आता नवीन? काकू मला पण खरंच कळत नाहीये. मी म्हणजे परीला कसं समजू? आणि ती म्हणते तिला पॅलेसवरच जायचंय. आता जर तिला पॅलेसवर घेऊन गेली तर ती माझी मुलगी नाही असं सांगावं लागेल काकू. किती खोटं बोलू अजून मी? मला खरंच खूप त्रास होतोय. मेल्याहून मेल्यासारखं झालंय मला. खरंय नेहा, मला कळतीये तुझी मनस्थिती. पण काकू परीला कोण समजावेल? कधी कधी असं होतं की हे सगळं सोडून जाऊ. टेन्शन नकोय, खोटं नकोय, परीला सोडून जाणं नकोय, आजोबांचं प्रेमाने बोलल्यावर अपराधीपणाचा भाव नकोय, काही नकोय मला. फक्त मी आणि परी, कोणी नकोय मला दुसरं. बाळा तू रडू नकोस ग, आणि अशी हत्तमल होऊ नकोस. ती तरी काय काय सांभाळणार आणि किती करणार? परमेश्वरा, आता तरी पोरीच्या आयुष्यातल्या अडचणी थांबव. अगं सदान कदा त्याच्यावरच काय भार टाकतेस? कधीतरी आपली लढाई आपणच लढावी ना. हे बघ बाळा, तू अशी निघून जायची भाषा बोलू नकोस. हा तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुला इथून कुठेही जावं लागणार नाही.
मी बघतो कशी ऐकत नाही ते. मी अशी शक्कल लढवतो की ती पॅलेस मध्ये तर सोडाच, ही चाळ सोडून सुद्धा कुठे जाऊ शकणार नाही. काका नको. अगं कशाला काळजी करतेस, मी बघतो ना. काकांनी भलताच घोळ घातला तर? काका नको, मी बोलते परीशी, तुम्ही नका बोलू. अगं तू बोलून उपयोग झाला नाही म्हणूनच रडतेस ना तू. मग आता मला बघू दे ना काय ते. मला बाप मानतेस ना, मग एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव, एवढा कळलं? अहो तुम्ही आणखीन काहीतरी नवीन घोळ घालून ठेवू नका. ओजस, ए ओजस, हा बंडू काका. जरा इकडे. काय झालं? ते हे रे आपलं ते हे नाही का ते. काय? थांब मी हिला विचारून सांगतो. कसला बाप आणि कसला विश्वास आणि काय काय बोलायचं होतं. कसलं काय बोललो मी. बाप काय, विश्वास काय, लग्न काय. बंडू पंत तुमचं काय चाललंय. थोडी साधी गोष्ट आठवत नाही. तर त्या नेहाला कशाला बोललो मी काय. काका काय होतंय तुम्हाला? काय बोलायचं होतं. बरं वाटत नाही का? मी परीला बोलून आणू का? परी आठवलं बरोबर. अरे बाळा, आपली परी आहे ना, ती पॅलेस वर चालली आहे. काय? पण मग ती गेल्यावर तू खेळणार कोणाशी आणि भांडणार कोणाबरोबर आणि आईला नाव कोणाचं जाऊन सांगणार. परी खरंच पॅलेस मध्ये चाललीये? हो ना, पण तिला थांबवायला पाहिजे की नाही. आणि हे काम तूच करू शकतोस. तू असं कर, तू जा आणि तुझ्या सगळ्या मित्रांना बोलवून आण आणि त्यांना म्हणा परीला थांबवायचंय. करशील ना? हा. जा, बोल आता सगळ्यांना बोला. आई, आई, हा बाळा. आपण आत्ताच्या आत्ता निघू. परी ऐक ना बाळा, मी काय म्हणते. नाही आई, जाऊया ना आता. नेहा, हे नेहा, या रे. अगं उद्यापासून ना मी उन्हाळी एक शिबिर चालू करतोय मुलांसाठी. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा, कवितांच्या स्पर्धा, खेळ असं सगळं काय असणार आहे. पोरं जाम मज्जा करणार, हो का नाही? अरे वा. अरे वा नको नुसतं, शिबिराची वर्गणी पण हवी आहे. हो देते ना, पण काका मला सांगा ना, कुठले कुठले गेम्स आहेत? ते आपलं शिबिरात ते हे काय रे, पकडा पकडी, लंगडी आणि कबड्डी, आबाधुबी, लपाछुपी, लगोरी, बावल्या बावलींची लग्न, भातुकली. अरे वा, किती मजा असणार आहे. पण काका, परी तर पॅलेसला चालली. हा काय ग, पॅलेसवर चाललीस तू? अगं परी, पण तू गेलीस तर मग आपल्या टीमचं लीडर कोण होणार? अहो काका, परीचे ना आपल्या टीमची लीडर. एक काम कर बाळा, तू एवढं शिबिर झालं ना की मग जा ना पॅलेसला. काकांनी परीला पॅलेसवर न जाण्यासाठी तयार केलेलं दिसतंय. मला कळतंय की तुम्ही सगळं मुद्दाम करताय ना, की मी पॅलेसवर जाऊ नको म्हणून. पण ठीक आहे, मी पॅलेसवर नाही जात.
पण ओजस, तुझे काका नाशिकला असतात, तू दरवेळेस जातो ना? हो, सगळे सुट्टीत कुठे ना कुठे जातात. आईच्या गावी, मामाच्या गावी, मावशीच्या गावी. पण मी कधी कुठेच जात नाही. मला जायला मामाचं गावच नाहीये. आजी आजोबा काका काकू कोणीच नाहीये. आई पण कधी कुठेच जात नाही, घरीच असते. मी आईकडे हट्ट पण करत नाही कुठे जायला. पण आजोबाच म्हणाले मला की सुट्टीत येऊन जा. हो ना आई? मग तरी पण आपण नाही जाऊ शकत? का नाही जाऊ शकत? फ्रेंड का नाही जाऊ शकत? जर का माझ्या फ्रेंडला पॅलेसवर जायचंय तर तिला जाण्यापासून कोण थांबवतो बघतोच मी. ओ काय नाही हा, जर माझ्या फ्रेंडला माझ्या आजोबांनी पॅलेसवर बोलवलंय तर तिला जाण्यापासून थांबवणारी तू कोण? नाही, मुळात माझ्या फ्रेंडच्या आणि माझ्या आजोबांच्या मध्ये तू येतेच का? तुला कधी जायचंय पॅलेसवर? आत्ता. आत्ता? चला लगेच बॅग पॅक करा, आपण निघूया. ये, म्हणजे तू आता पॅलेसवर जाणार? हो जस, आणि मी पॅलेस वरनं आल्यावर तिकडची गमती जमती सांगणार. हो जा, पण लवकर रे. हा हो जस, मी पॅलेसवर जाणार, खूप मज्जा येणार. आई, मी खेळणी घेऊन येते. यश, अरे काय करत होती या सगळ्याची? गरज आहे नेहा. मी पण लहानपणी हॉस्टेलमध्ये आजोबांची अशीच वाट बघत बसायचो. कामानिमित्ताने आमची सुट्टी लागल्यानंतरही बरेच दिवस त्यांना मला घ्यायला यायला जमायचं नाही. मग मी वाट बघत बसायचो एकटा, कारण बाकी सगळी मुलं आपापल्या घरी गेलेली असायची, त्यांच्या आई वडिलांबरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर. मी एकटाच. मलाही खूप वाटायचं आपणही लवकरात लवकर आपल्या घरी जावं, सगळ्यांबरोबर असावं, पण ते शक्य नसायचं. तो एकटेपणा खायला उठायचा नेहा. आज बऱ्याच वर्षांनी मला तो लहानपणीचा यश आणि त्याच्या मनात होणारी घालमेल परीच्या चेहऱ्यावर दिसली. तो एकटेपणा जाणवला. मनात घर करून राहतो ग तो. आपल्या परीला मला अशा आठवणी द्यायच्या नाहीयेत नेहा, कधीच. तू आपली परी म्हणतो तेव्हा इतकं छान वाटतं ना, आणि ज्यावेळी तिचा विचार करतो तेव्हा आपलासा वाटतो. काय काय झालं? काय नाही, दररोज मला एक नवीन यश सापडतो. पण यश, मला खरंच असं वाटतंय की हे सगळं कसं मॅनेज होईल. परी आणि आजोबांचं. डोंट वरी, सगळं मॅनेज होईल. डोंट वरी.